28 जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच नागरिकांना तीव्र धक्का बसला. ही दुःखद बातमी खर्डा शहरात धडकताच शहरातील सर्व राजकीय कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक एकत्र आले. घटनेच्या पार्श्वभूमीवर खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अजितदादा पवार म्हणजे वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि धडाडीचे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, उद्योग, सहकार व विकास क्षेत्राला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. राजकीय जीवनातील अनेक चढउतार असूनही ते कधीही डगमगले नाहीत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतलेल्या अजितदादांनी तब्बल 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. उद्योग, कारखानदारी, सहकार व शेती क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटलेला आहे. महाराष्ट्राला पुढील काळात दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य बाकी असतानाच नियतीने त्यांना अचानक हिरावून नेले. त्यांच्या अकाली निधनाने खर्डा शहरासह संपूर्ण राज्यात तीव्र हलहल व्यक्त करण्यात येत आहे. उदयास येणं फार मोठा त्याला काळ लागतो आणि त्याच्या जाण्याने निश्चितपणे महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली, आपल्या देशाची हानी झाली आणि अशा प्रकारचं नेतृत्व आपल्यातनं आपण गमावलेलं आहे. प्रशासनावर टच असल्यामुळे मला असं वाटतंय की दादा आपल्याकडे निघून गेले आणि दादाचा अपघाती मृत्यू हे राज्य आणि देशाला देखील दुःख देणारी वेदना आहे. या ठिकाणी मला आठवतंय दादांचं या कर्जत जामखेडवर किती प्रेम आहे. ज्यावेळेस मी 95, 99, 2004ला या कर्जत जामखेडचा आमदार असताना मी 2014ला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दादा मनाने हळवे आणि कामाला तत्पर असणारे नेते, महाराष्ट्रातले एकमेव नेते या ठिकाणी अजितदादा आणि त्यांनी 2014ला एक जो किस्सा आहे मला दादा. न्यूज एक्सप्रेस साठी धनसिंग सालुंके खर्डा.